अनेशा वाहन चालक कामगार संगठन की ओर से अपनी न्यायिक मांग को लेकर बेमियादी धरना आंदोलन किया जा रहा है। तो चलिए देखते हैं ये खबर। अनेशा वाहन चालक कामगार संगठन की ओर से CMPL मिट्टी उत्खनन कंपनी के विरोध में बेमियादी धरना आंदोलन शुरू किया है। सभी स्थानीय कामगारों को स्थलांतर करने संबंध में यह आंदोलन 10 जून से शुरू किया गया, जो कि राजूरा तहसील कार्यालय के सामने जारी है। आंदोलन दौरान आंदोलनकर्ताओं ने जमकर नारेबाजी कर विरोध दर्शाया। तो आइए सुनते हैं इस संदर्भ में आंदोलनकर्ताओं ने जानकारी देते हुए क्या मांग की। अनेशा वाहन चालक कामगार संघटना संस्थापक अध्यक्ष सूरज उपरे आम्ही सर्व CMPL कामगारांना घेऊन आमच्या संघटनेमार्फत गेल्या 2 दिवसापासून दिनांक 10/6/2024 पासून राजुरा तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन CMPL कंपनीच्या विरोधात करत आहोत। त्याचे कारण म्हणजे CMPL कंपनीमध्ये कार्यरत कामगारांना 2021 पासून काम करत असलेल्या कामगारांना CMPL कंपनीने जाणीवपूर्वक डावलण्याचा प्रयत्न केला आहे। त्याचे कारण म्हणजे परप्रांतीय कामगारांना जवळच शास्ती इथं ट्रान्सफर करून दिले आणि स्थानिक कामगारांना त्यांनी ट्रान्सफर न करता त्यांना आमचे काम संपले असे पत्र पाठवले। हे धोरण आम्हाला कदाचित मान्य नाही। आम्ही याचा जाहीर निषेध करतो आणि आतापर्यंत शासन प्रशासनाने आजचा 3रा दिवस असताना सुद्धा धरणे आंदोलनाची दखल घेतली नाही आणि जर का तात्काळ आमच्या आंदोलनाची दखल घेतली नाही तर आम्ही आता उग्र स्वरूपाचे समोर आंदोलन करू। धन्यवाद। महाराष्ट्र मी बलवंत विनायक ठाकरे संघर्ष वाहन चालक मालक संघटना राजुरा महाराष्ट्र अनेशा वाहन चालक मालक संघटनेतर्फे तहसील कार्यालय राजुरा येथे होत असलेल्या धरणे आंदोलन CMPL माती उत्खनन कंपनीच्या विरोधात सुरू आहे। त्यांच्या समर्थनार्थ म्हणून संघर्ष वाहन चालक मालक संघटनेचे सर्व पदाधिकारी तसेच सदस्य आम्ही त्यांना समर्थन देत आहोत। त्यांच्या या रोजगार गेल्यामुळे त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची पाळी आलेली आहे। त्यामुळे त्यांना CMPL तर्फे लवकरात लवकर रोजगार देण्यात यावा, अन्यथा पुढील पुन्हा यापेक्षा तीव्र आंदोलन करण्यात येईल अशी तयारी आहे। धन्यवाद। सर्वांना जय सेवा। मी महिपाल मळावी, गोंडवाना गणतंत्र पार्टी जिल्हा उपाध्यक्ष। आज मागील 2 दिवसापासून अनेशा वाहन चालक कामगार संघटना तहसील ऑफिसपाशी 2 दिवसापासून उपाशी राहून आंदोलन छेडत आहे, परंतु याची प्रशासन कुठलीच कारवाई म्हणजे दखल घेत नाही। आपणास विनंती करतो, हात जोडून विनंती करतो, वारंवार आम्ही तुमच्याशी बोलणार नाही। गोंडवाना गणतंत्र पार्टी अनेशा वाहन चालक संघटनांना सपोर्ट दिलेला आहे। येत्या या 2 दिवसामध्ये जर CPL यांना तुम्ही कुठलीही कारवाई न केल्यास आम्ही तीव्र आंदोलन गोंडवाना गणतंत्र पार्टी मार्फत करण्यात येईल। CTV के लिए प्रतिनिधि कृष्णा कुमार की रिपोर्ट।